हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं मला पाळणा बनवायचा होता बाळकृष्णासाठी. तर इथं मी एक ताराचा तुकडा घेतला आणि त्याला असा गोल म्हणजे रिंगचा आकार दिला आणि त्याला सपोर्टसाठी इथं प्लायवूडच्या तुकड्यानं व्यवस्थित ताराच्या साहाय्यानं फिट करून घेतलेलं आहे. तर इथं मी एक टेबल ठेवला, त्याच्यावरती लाल कलरचा जो कपडा असतो तो टाकला आणि तो टाचपिनच्या साहाय्यानं व्यवस्थित तो सेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी एक टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये माती टाकली आणि त्याच्यामध्ये ती रिंग आहे ना फिट करून दिलेली आहे. म्हणजे मी एकाच दिवसात ही सगळी तयारी केलेली आहे. झटपट असा मी इथं हा बाळकृष्णाचा जो झुला असतो ना म्हणजे पाळणा, तर तो बनवून घेतलेला आहे. तर ती माती झाकण्यासाठी माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं होते, म्हणजे माळा होत्या ना, तर त्या माळ्यांनी मी ते पूर्ण माती झाकून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे आर्टिफिशियल वेल होता ग्रीन कलरचा, तर त्यानं ते रिंग व्यवस्थित कवर करून घेतलेली आहे. आणि इथं टोकरी झाकण्यासाठी इथं मी त्याच माळांचा वापर केलेला आहे. तरी इथं पूर्ण टोकरी झाकून गेलेली आहे. अशा पद्धतीने मी हा झुला बनवलेला आहे. एका दिवसात मी ही सगळी तयारी केली. कसा वाटला झुला हे नक्की कमेंट करून सांगा.